स्टार्ट केलंय मी. झाला स्टार्ट. बघू. ओके, तर आज आपण मॅथ्समध्ये अँगल्स बघूया. हा ओके, फर्स्ट वन, जो अँगल 90 पेक्षा कमी आहे. हा 90 हा समजा आता हा 90 डिग्री अँगल आहे. मेजरमेंट जर केले तर याचे 90 डिग्री येतं. बरोबर ही अशी एक हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन ज्या क्रॉस करतात राईट अँगलला. ठीक आहे, ते 90 डिग्री अँगल होतो. आता हा अँगल, जो अँगल 90 पेक्षा कमी असतो, म्हणजे इथं इथे इथं कुठे येऊ शकतो, तो असतो हा. त्याला म्हणतात अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल, द अँगल मेजरिंग लेस दॅन राईट अँगल इज कॉल्ड अॅक्यूट अँगल. ओके, सो हा 45 डिग्री झाला समजा. हा सपोज 30 डिग्री आहे तर अॅक्यूट अँगल झाला. हा 20 डिग्री आहे तर अॅक्यूट अँगल झाला. 10 डिग्री अँगल आहे, अॅक्यूटच झाला हा पण. ठीक आहे, सपोज दिस इज स्लाइटली लाईक दिस. असं आहे, असा मोठा दिसतो आपल्याला. दिसताना भास होतं की राईट अँगलच्या जवळ आलाय तो. आता सपोज हा 80 डिग्री आहे, अॅक्यूट झाला. सो अॅक्यूट अँगल असा आहे की जो 90 डिग्री पेक्षा कमी आहे. 80 असेल, 30 असेल, म्हणजे आपल्या डोळ्याने बघितले की पडदिशी लक्षात येतं की हा अॅक्यूट अँगल आहे म्हणून. हे पुसू आपण. 90 डिग्री आता बघितलंच आहे. जेव्हा अशी पण एक लाईन काढली, बेस लाईन 0 डिग्रीची, त्याला 0 डिग्री लाईन म्हणायचं. काहीच डिग्री नाही या लाईनला, बरोबर. हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि बरोबर आकाशाकडे अशी उभी काढली लाईन. हे ओल असलं, फुल अशी स्कायकडे गेली. राईट अँगल, राईट अँगल. ओके, परपेंडिक्युलर लाईन काढली, बरोबर अशी वरती जाते. ही झाली 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल झाला. ABC काढते. हो हो काढते. 90 डिग्री याला म्हणतो आपण. हे जर आपण मेजर केलं कंपास बॉक्सनी तर आपल्याकडे 90 डिग्री आहे. तर आपल्याला माहिती आहे काय, जे गंमत म्हणून सांगते, आपल्या जे सगळ्या बिल्डिंग्स आहेत ना, त्या सगळ्या ग्राउंडला अशा 90 डिग्रीला उभ्या आहेत. या 90 डिग्रीला जर आपण बांधू नाही शकलो तर ती बिल्डिंग उभीच होऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे जर आपण जी म्हटलं ग्राउंड लेवलला, ग्राउंड आहे आणि आपली बिल्डिंग अशी वरती जाते, बरोबर. आपले घर आहेत बरोबर ग्राउंडला ना 90 डिग्रीला उभी असते. राईट. सो राईट अँगल, दिस इज राईट अँगल. RIGHT, राईट. राईट angle which measures 90 degree. Okay, and which is perpendicular to this 0 degree. Now we will see this is obtuse angle. obtuse angle काय असतो, जो अँगल 90 पेक्षा जास्त असतो. जो अँगल इथून ही काडी जर अशी घेतली आपण असं इथं कुठेही घेतलं तर हे सगळा अँगल जे असतील ते ऑब्ट्यूस असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज हा जो अँगल आहे तो ऑब्ट्यूस झाला. ठीक आहे, किंवा आपण ही पुसून ही लाईन पुसली सपोज आपण आणि एवढी खाली गेली या साईडला. ठीक आहे, तर हा जो अँगल तयार झालेला आहे आपल्याकडे, सपोज वी कॅन, आपण जर आपण नावं दिलेलं PQR, सो PQR अँगल जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल झाला. किंवा अगदी लास्ट मुमेंटला आपण असं सपोज असं जरी तुम्हाला दाखवला हा अँगल, ठीक आहे, हा एक पॉईंट आहे, अगदी इथंपर्यंत आले सपोज, तरी कन्फ्यूज होऊ नका. मोठा अँगल आहे, मोठा. हा छोटा अॅक्यूट सारखा नाही आहे,
परत राईट अँगल सारखा पण नाही आहे, राईट अँगलपेक्षा खूप मोठा आहे बरं. राईट. सो दिस इज ऑब्ट्यूज अँगल. आपण काय पाहिली, 3 अँगल्स पाहिले आता. हां, 3 टाइप्स ऑफ अँगल. हे मेन अँगल्स आहेत, बेसिक. म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा 4थला आता चालू होतं आपल्याला की अँगल्स काय काय आहेत, तर ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. ओके, डन.